नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. नवी दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केली आहे. शेतमालाच्या दराप्रमाणे राफेल कराराची कागदपत्रही गायब केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे. आपण बघतोय संरक्षण खात्याच्या अहवालात पीएमओचा उल्लेख असल्याचं सुद्धा राहुल गांधींनी म्हटलेलं आहे आणि सरकार पंतप्रधान मोदींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी केलेला आहे. संरक्षण खात्याच्या अहवालामध्ये पीएमओचा उल्लेख आहे आणि पीएमओचा राफेल करारात समांतर सहभाग कशाला असा सवाल सुद्धा राहुल गांधींनी उपस्थित केलेला आहे. एक नई लाइन निकली है, गायब हो गया. 2 करोड़ युवाओं का रोजगार गायब हो गया. किसानों को सही दाम गायब हो गया. 15 लाख रुपए का जो वायदा था, पैसा जो बैंक अकाउंट में आना था वो गायब हो गया. किसानों के बीमा का पैसा गायब हो गया. नोटबंदी और जीएसटी में कारोबार गायब हो गया. ढोकलाम गायब हो गया. और राफेल की जो फाइलें हैं गायब हो गई. एक तरफ आप कह रहे हैं कि ये गायब हो गए कागज. अगर ये कागज गायब हुए हैं तो ये कागज सच्चे हैं, ये झूठे तो नहीं हैं. आप ही एक्सेप्ट कर रहे हो. सही बात है ना? तो आप ही एक्सेप्ट कर रहे हो कि ये कागज सही है. कागज में साफ लिखा है नरेंद्र मोदी पैरेलल नेगोशिएशन कर रहा था. कागज में साफ लिखा है कि प्राइस बढ़ाई गई है. और किसी एक व्यक्ति ने नहीं, सब लोगों ने कहा है, नेगोशिएशन टीम ने कहा है कि नरेंद्र मोदी ने बाईपास सर्जरी की है. फ्रांस का राष्ट्रपति कहता है प्रधानमंत्री ने मुझे सीधा कह दिया कि अनिल अंबानी को कॉन्ट्रैक्ट मिलना चाहिए. तो आप बताइए, आप कार्रवाई कीजिए, कागजों पे कार्रवाई कीजिए, मगर इन पे भी तो कीजिए जिनका नाम कागज में आ रहा है. आपण बघतोय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. राफेल प्रकरणावरून पुन्हा एकदा आपण बघतोय विरोधकांनी जोरदार रणकंदन माजवलेलं आहे. राफेल प्रकरणावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. कार्रवाई करनी आप कीजिए, वो तो ओपन सीजन है, कीजिए, आपकी सरकार है. मगर प्राइम मिनिस्टर पे भी कीजिए. प्राइम मिनिस्टर ने स्वयं 1:30 बजे रात को सीबीआई चीफ को हटाया. सुप्रीम कोर्ट ने कहा कि इसको वापस डालो. उसके बाद प्राइम मिनिस्टर ने फिर से हटा दिया. तो कुछ ना कुछ तो है. आप कीजिए, जो भी इंक्वायरी करनी है आप कीजिए, सब पे कीजिए, मगर प्राइम मिनिस्टर पे भी कीजिए. प्राइम मिनिस्टर ने राफेल डील को डिले किया. प्राइम मिनिस्टर ने 30,000 करोड़ रुपए अनिल अंबानी की जेब में डाले. डिफेंस मिनिस्ट्री के कागजों में लिखा है, पर्रिकर जी ने अपना क्लियर कट बोला है कि मैं ब्लैकमेल कर रहा हूं. ऑडियो टेप है, आपको सुनाई है मैंने. उनके मंत्रियों ने कहा है कि यहां पे गोवा के चीफ मिनिस्टर कह रहे हैं कि मेरे पास फाइल पड़ी हुई है. वहां भी इन्वेस्टिगेशन कीजिए, उनके पास फाइल कैसे पड़ी है, करिए, सब पे कीजिए, बट प्राइम मिनिस्टर पे भी कीजिए. आपण बघितलं राफेल प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. आपण बघितलं तर देशात गाजणारं हे राफेल प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय. काही महत्त्वाच्या फाईल चोरीला गेल्याची माहिती सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आणि विरोधकांच्या हातात पुन्हा नवा मुद्दा सापडलाय. राफेलची कागदपत्र गहाळ, खुद्द महाधिवक्त्यांची सुप्रीम कोर्टात माहिती, केंद्र सरकारभोवती नव्या वादाचं मोहोळ. गेल्या काही महिन्यांपासून देशात सर्वात वादग्रस्त मुद्दा म्हणजे राफेल विमानांचा खरेदी करार. मोदी सरकारनं फ्रान्ससोबत केलेल्या करारात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी लावून धरलाय. मात्र आता राफेल पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सरकारच्या वतीनं महाधिवक्ता के वेणुगोपाल यांनी राफेलची काही कागदपत्र गहाळ झाल्याची धक्कादायक कबुली सुप्रीम कोर्टात दिली आणि एकच खळबळ उडाली. राफेलची महत्त्वाची कागदपत्र संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली.
चोरीला गेलेली कागदपत्र वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली। अधिकृत गोपनीयता कायद्यान्वये आता खटला चालणार आहे। द हिंदूकडून महत्त्वाच्या कागदपत्रांचा स्वतःच्या सोयीने वापर केला गेल्याचा सरकारचा आरोप आहे। शिवाय 2 वर्तमानपत्र आणि एका ज्येष्ठ वकिलावर कारवाई करणार असल्याचं देखील आज सरकारनं कोर्टात सांगितलं। त्यावर सरन्यायाधीशांनी सवाल विचारला की कागदपत्रांच्या चोरीनंतर सरकारनं काय पावलं उचलली आहेत। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी सीधे जिम्मेवार हैं और भ्रष्टाचार निरोधक कानून प्रिवेंशन ऑफ करप्शन एक्ट के लिए सीधा सीधा प्रधानमंत्री मोदी जी पर लागू होता है। चौकीदार की चोरी आखिर रंगे हाथों पकड़ी गई है। का मतलब क्या है, जब आरोप होते हैं अपोजिशन की तरफ से तभी डॉक्यूमेंट चोरी हो जाते हैं और ये डॉक्यूमेंट प्रोटेक्ट करने की, कस्टडी में रखने की जिम्मेदारी ये उनकी सरकार की है और सरकार इसलिए एडमिनिस्ट्रेटिवली फेल हो गया है। दरम्यान हे राफेल प्रकरण नेमकं काय आहे? विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं राफेल प्रकरणी क्लीन चिट दिल्यानंतर पुनर्विचार याचिकांवर सुनावणीचा निर्णय कोर्टानं घेतला। याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी सादर केलेले नवीन पुरावे स्वीकारण्यासही कोर्टानं नकार दिलाय। 14 मार्चला राफेल प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे। मात्र थेट देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील प्रकरणाची कागदपत्र अशी गहाळ होत असतील तर देशाच्या सुरक्षेसाठी आपल्याला अजून किती मोठा टप्पा गाठायचा आहे याची कल्पना न केलेलीच बरी। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।